तुम्हाला माहीत आहे का, मराठ्यांच्या इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असताना थेट दिल्ली जिंकण्याचा मास्टर प्लॅन तयार केला होता. ही गोष्ट आहे सन 1689ची. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाला वाटलं मराठ्यांचं नाव आता संपलं, पण तो चुकला होता. कारण स्वराज्याचा स्वातंत्र्य सूर्य पुन्हा तळपला, छत्रपती राजाराम महाराजांच्या रूपाने. जिंजीच्या किल्ल्यातून महाराजांनी अशी एक चाल खेळली जी ऐकून आजही अंगावर काटा येतो. 4 जून 1691 रोजी महाराजांनी हनुमंतराव घोरपडे सरदारांना एक पत्र लिहिलं. हे पत्र नव्हतं, तर हा भविष्यातील मोगली सत्तेचा मृत्यूलेख होता. यात विजयाचे टप्पे ठरले होते. आधी स्वराज्य मुक्त करायचं, मग विजापूर भागानगर जिंकायचं आणि शेवटचा प्रहार थेट दिल्लीवर करायचा. विशेष म्हणजे दिल्ली जिंकणाऱ्या वीरांसाठी महाराजांनी 5 लाख होनांचा सरंजामही आधीच जाहीर केला होता. ज्या औरंगजेबाने रायगड जिंकला होता त्याच्याच राजधानीवर कब्जा करण्याची भाषा एका वनवासात असलेल्या मराठा राजाने केली होती. बखरीत म्हटलंय, राजाराम महाराज जन्मावेळी पालथे उपजल्याने शिवछत्रपतींनी भाकीत केलं होतं. हा पुत्र दिल्लीची पातशाही पालथी घालील. आणि झालंही तसंच. सन 1700 मध्ये राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली कृष्णा सावंत हा मराठा सरदार 15,000 स्वारांनिशी नर्मदा पार झाला. गेल्या 500 वर्षात नर्मदा ओलांडणारे ते पहिले मराठा वीर ठरले. राजाराम महाराजांची दिल्ली जिंकण्याची भाषा केवळ कल्पनाविलास नव्हता, तर तो हिंदू पदपादशाहीच्या वाटचालीतील अंतिम टप्पा होता. म्हणूनच पुढे अर्धशतकातच मराठ्यांनी दिल्ली काबीज करून अटकेपार झेंडा फडकवला. हा होता स्वराज्याचा तो अभेद्य आत्मविश्वास. छत्रपती राजाराम महाराजांचा हा ज्वलंत इतिहास तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्यकथांसाठी स्वराष्ट्र रक्षकला फॉलो करायला मात्र विसरू नका.